चला तर मग पाहूया व्हर्च्युअल फाईल सिस्टीम आतून कशी काम करते. हे दिसायला खूप सोपं आहे, पण पडद्यामागे ऑपरेटिंग सिस्टममध्ये खूप काही घडत असतं. हा प्रोजेक्ट आपल्याला किचकट कोडशिवाय थेट आतमध्ये डोकावून बघण्याची संधी देतो. कोणतीही फाईल मॅनेज करण्यासाठी सिस्टीम फक्त 3 मुख्य गोष्टी वापरते. हे आहेत ते बिग 3: UFDT, फाईल टेबल आणि आयनोड. हे सगळे एकमेकांना जोडलेले आहेत. म्हणजे फाईल उघडल्यावर सिस्टीम एक साधा नंबर देते, जी एक प्रकारची किल्लीच असते. अगदी डॉक्युमेंटमधल्या कर्सरसारखं हे फाईलमध्ये आपली जागा कुठे आहे ते लक्षात ठेवतं. आयनोड म्हणजे फाईलचं ओळखपत्रच. यात फाईलची सगळी माहिती आणि डेटाचा पत्ता असतो. तर मग बघूया ही साखळी फाईल उघडल्यावर नक्की कशी काम करते. सुरुवात होते एका नंबरने, ज्याला फाईल डिस्क्रिप्टर किंवा FD म्हणतात. हां, FD युजरच्या टेबलमधून थेट ग्लोबल फाईल टेबलमधल्या एका एंट्रीकडे जातो. आणि मग फाईल टेबलमधली ही एंट्री आपल्याला थेट फाईलच्या आयनोडपर्यंत घेऊन जाते. आणि शेवटी आयनोड आपल्याला फाईलच्या मूळ डेटापर्यंत पोचवतो. साखळी पूर्ण झाली. आता जरा आयनोडकडे बारकाईने पाहूया. हा फाईलच्या माहितीचा मुख्य साठा आहे. यात फाईलचं नाव, साईज, परवानग्या आणि डेटा कुठे आहे हे सगळं काही असतं. युजरच्या प्रत्येक कमांडसाठी ही संपूर्ण प्रक्रिया पुन्हा पुन्हा घडते, एका लूपसारखी. खऱ्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये सुद्धा लाखो फाईल्स मॅनेज करण्यासाठी हेच तंत्रज्ञान वापरलं जातं. म्हणजे हे फक्त एक क्लिक नाही, तर ऑपरेटिंग सिस्टमच्या आत होणारा एक मोठा प्रवास आहे.